नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं की मोलॅरिटी कशी काढायची. ठीक आहे. आणि आपण खूप सारा पोर्शन पाहिलेला आहे ऍसिड बेस आणि सॉल्टच्या चॅप्टर मधला. तर आज आपल्याला पाहायचं आहे की पीएच काय असतो. ठीक आहे, आपण ऍसिड बेस म्हणतो. ठीक आहे, आणि जनरली आपल्याला पीएच पेपर वगैरे माहित आहे. आणि लिटमस पेपर जो असतो तो कोणत्या सोल्युशन मध्ये कसा चेंज होतो म्हणजे इंडिकेटर वगैरे. ठीक आहे, तर आजचा जो आपला असणार आहे टॉपिक त्याला आपण पीएच म्हणतो. ठीक आहे, पीएच म्हणजे काय की माझ्याकडे दोन प्रकारचे ऍसिड आहेत, दोन प्रकारचे बेसिस आहेत, बरोबर आहे. मग त्यामधला स्ट्रॉंग कोणता, ठीक आहे, त्यामधला स्ट्रॉंग कोणता. ठीक आहे, तर ते समजण्यासाठी आपल्याला पीएच व्हॅल्यू माहित असल्या पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्या पीएच व्हॅल्यूज असतात ते आपण आज पाहणार आहोत. ठीक आहे, पण बेसिकली सगळ्यात पहिले पीएच म्हणजे काय हे कळायला पाहिजे. ठीक आहे, पीएच म्हणजे काय. पीएच, आता हे जे पीएच आहे याला आपण काय म्हणतो बघा. पोटेन्शियल ऑफ पोटेन्शियल ऑफ पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, म्हणजे तुमच्या ऍसिड मध्ये किंवा तुमच्या बेस मध्ये ते हायड्रोजन आयन म्हणजेच एच प्लस आयन. ठीक आहे, एच प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे त्याला आपण काय म्हणत असतो, पीएच. आणि पीएच ही एक स्केल आहे. काय आहे? एक स्केल आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो की काहीतरी अर्ध्या स्केल पासून इकडे कोणीतरी असतं, कुणाला तरी बेस म्हणायचं, कुठून कुठपर्यंत बेस असतात. ठीक आहे, ते आपण पाहूया. बघा, ही एक स्केल आहे असं मी बोललो आताच. ठीक आहे, आणि ही जी स्केल आहे ही 0 पासून सुरू होते आणि 14 पर्यंत संपते. ठीक आहे, आणि कुठेतरी एक मधात 7 नंबर आपण स्टॉप होते, थोडस बघा, स्टॉप होते म्हणजे एक कुठेतरी आपण सेंटर मानू त्याला. बघा इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ठीक आहे, आता बघा नंबर देऊ आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. ठीक आहे, आता 0 ते 14 याच्यामध्ये जर कोणता नंबर, आता एखादा माझ्याकडे ऍसिड आहे त्याला मी चेक केलं पीएच पेपरवर आणि त्या पीएच पेपरचा नंबर किंवा पीएच मीटरचा नंबर जर 5 आला तर मग ते ऍसिड असणार की बेस असणार. ठीक आहे, बघा, ते ऍसिड असणार की बेस असणार हे आपल्याला सांगतं कोण? पीएच सांगत असतं. आणि हा जो 7 नंबर आहे, ठीक आहे, हा जो 7 नंबर आहे याच्या हा जो 7 नंबर जर आला तर तो ऍसिडही नसतो आणि बेसही नसतो, तो असतो न्यूट्रल सोल्युशन. काय असतो तो? न्यूट्रल सोल्युशन असतो. ठीक आहे, न्यूट्रल सोल्युशन म्हणजे त्याच्यात ऍसिड पण नसतं आणि बेस पण नसतं. ठीक आहे, हे झालं न्यूट्रल. मग हे जे आहे 0 ते 6.9, काय आहे ते? 0 टू 6.9 एवढा जर पीएच असेल तर ते जे सोल्युशन्स असतात ते कोण असतात? ऍसिड्स. कोण असतात? ऍसिड्स. आणि दुसरं हे 7.1 टू 14 इथपर्यंत जर असेल तर ते असतात आपले बेसेस. कोण असतात? बेसिस असतात. ठीक आहे, मग सर 0 ते 7 आहे, 0 ते 6.9 पकडा. ठीक आहे, 0 ते 6.9 आहे, कोणाचा 5 आहे, कोणाचा 4 आहे, है की नाही? मग त्याच्यात कसं डिफरन्शिएट करावं? बरोबर आहे, करेक्ट आहे. बघा, जर तुमचा पीएच एक्झाम्पल मध्ये जर तुमचा पीएच एका ऍसिडची व्हॅल्यू, एका पीएच ची व्हॅल्यू समजा 2 आहे आणि दुसऱ्या पीएच ची व्हॅल्यू समजा 4 आहे, याच्यात फरक काय आहे? फरक हा आहे की ज्याचा पीएच 2 आहे तो कसा ऍसिड आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे, है की नाही? कसा आहे तो? स्ट्रॉंग ऍसिड आहे. आणि ज्याचा पीएच कमी आहे कंपॅरेटिव्हली याच्या, हा कसा आहे? वीक ऍसिड आहे. कसा आहे? वीक ऍसिड आहे, म्हणजेच एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे ज्याच्याकडे 4 आहे त्याच्याकडे पीएच. ठीक आहे, आता बघा एकदम पीएच व्हॅरी कसा करतो. ठीक आहे, पीएच म्हणजे आता बघा थोडी थोडी टाकून घेतल्याच्या नंतर काय होते? लवकर चढते असं म्हणतात. हा, बघा, जर 1 नंबर असेल, ठीक आहे, असंच पकडा की तुम्ही असं इकडून इकडे जात आहे म्हणजे कमी करत जात आहे. ठीक आहे, नंबर कमी होत आहे पण स्ट्रेंथ वाढत आहे. काय होत आहे? स्ट्रेंथ वाढत आहे, म्हणजे ऍसिडची स्ट्रेंथ वाढत आहे. बघा, फ्रॉम
6.9 to 0, strength of acid increases. काय होतं इथं, ऍसिडची स्ट्रेंथ इन्क्रीज होत आहे आणि फ्रॉम 7.1 to 14, स्ट्रेंथ ऑफ बेस इन्क्रीजेस. तर उलट कसं व्हायला, हे उलट नाही, उलटच आहे बघा. म्हणजे मी जर इकडून इकडे गेलो तर ऍसिडिटी वाढत आहे आणि इकडून इकडे जर गेलो तर बेसिसिटी वाढत आहे. बरोबर आहे, म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढत आहे आणि तिकडून तिकडे गेल्याच्या नंतर बेसिक स्ट्रेंथ वाढत आहे. त्याच्यामुळेच बोलते वेळेस मी असं बोललो की जो 7 असतो तो कसा असतो, न्यूट्रल असतो. तिथूनच काय आपण त्याला सेंटर मानतो. इकडून इकडे गेलं, आता बघा 7 आहे मी इथं, ठीक आहे. 7 पासून 0 कडे जात आहो, ऍसिडिक स्ट्रेंथ वाढत आहे. 7 पासून 14 कडे जातो आहो, तर काय होत आहे, बेसिक स्ट्रेंथ वाढत आहे. ठीक आहे. तर मग जर आता काय कधी कधी काय विचारलं जातं, पीएच नंबरवर, म्हणजे आता जर पीएच वाढला, बघा लक्षात घ्या, पीएच जर वाढला तर ऍसिडिटी वाढते का कमी होते विचारतात. बरोबर आहे, म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ वाढते का कमी होते. म्हणजे आता पीएच वाढायला बघा, आधी पीएच 1 होता, आता 4 झालाय. बरोबर आहे. मग मी आताच काय म्हणलं होतं, ह्याची स्ट्रेंथ जास्त असते, ऍसिडिटी जास्त असते. बरोबर. म्हणजे इकडून इकडे जर गेलं, म्हणजे पीएच जर वाढला तर ऍसिडिटी कमी होते. काय होते, ऍसिडिटी कमी होते. आणि पीएच जर कमी झाला तर ऍसिडिटी वाढत असते. आता त्याच्याच अपोजिट बघा, जर पीएच वाढला तिकडे 14 कडे जात आहे तर बेसिसिटी वाढत आहे. आणि जर पीएच 14 पासून कमी आला तर काय होता, बेसिसिटी कमी होत आहे. ठीक आहे, बेसिसिटी कमी होत आहे. बरोबर आहे. तर बघा आपण लिहून घेऊया, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड increases as pH value decreases. ठीक आहे ना, ऍसिड कधी वाढणार, पीएच जेव्हा कमी असेल तेव्हा. ठीक आहे. याच अजून एक दुसरं येतं बघा स्टेटमेंट, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड decreases as pH value increases. ठीक आहे. मग आता हे झालं ऍसिड बद्दल. आता बेस बद्दल कसं सांगणार. ठीक आहे, बेस बद्दल बघा, स्ट्रेंथ ऑफ बेस increases as pH value increases. ठीक आहे, म्हणजे पीएच जसा वाढला तसा बेस पण त्याची स्ट्रेंथ वाढत जाते, है की नाही. आता परत दुसरं, स्ट्रेंथ ऑफ बेस डिक्रीजेस as pH value decreases. ठीक आहे. बघा एकदम शॉर्ट मध्ये जर आणखी सांगायचं असेल तर बघा, पीएच व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द बेसिसिटी किंवा मग बेसिक स्ट्रेंथ. काय लिहू शकतो आपण बघा, हे रफ करतो बघा, पीएच व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बेसिक स्ट्रेंथ किंवा मग बेसिसिटी म्हणू शकता त्याला. ठीक आहे. आणि याचाच अर्थ काय होतो, जर पीएच व्हॅल्यू वाढली, जसं जसं पीएच व्हॅल्यू वाढेल तसं जसं बेसिक स्ट्रेंथ वाढेल. ठीक आहे. आणि दुसरा याचाच एक शॉर्ट मध्ये तयार होईल बघा, पीएच व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍसिडिक स्ट्रेंथ. ठीक आहे, पीएच व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍसिडिक स्ट्रेंथ. म्हणजे जर पीएच व्हॅल्यू वाढली तर ऍसिडिक स्ट्रेंथ काय होते, कमी होते. म्हणजे जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असं दोघं वाढतील दोघं कमी होतील. आणि जर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असं एक जर वाढलं तर दुसरं कमी होतं आणि दुसरं जर वाढलं तर पहिलं कमी होत असते. ठीक आहे. तर ही झाली पीएच बद्दल माहिती. ठीक आहे. आणि याच्यानंतरचा जो नेक्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये कुणाची पीएच व्हॅल्यू किती आहे ते आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू.